पण ज्या पद्धतीनं प्रभू श्रीरामाच्या नावावर हजारो कोटी रुपये लुटले गेले ही आमच्या सगळ्यांसाठी चिंतेची आणि शर्मेची गोष्ट आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं फार उत्तम शब्द वापरला आहे की त्यांनी शोक व्यक्त केला या चोरीबद्दल। शोक हा शब्द वापरला आणि खरोखर हा शोक व्यक्त करण्यासारखाच प्रसंग आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येईल असं रवी राणा म्हटलेले आहे। काय वाटतं, धंगेकरांनीही दोन्ही शिवसेना एकत्र येईल असं वाटतं? दोन्ही शिवसेना गद्दारांबरोबर, शिवसेना एकच आहे ना। अमित शहाच्या गटाबरोबर आम्ही कशा करता जायचं? अमित शहाचा गट आहे, दोन्ही गट जे आहेत, अजित पवारांनी जो एक गट स्थापन केला तोही अमित शहाचा गट आहे, म्हणून ते त्यांना वारंवार जाऊन अमित शहाचं आदेश घ्यावा लागतो निर्णय घेताना। आता परवा सुद्धा ते त्यांच्या गटाचे लोक घेऊन चोरीचा माल घेऊन एकनाथ शिंदे गेले अमित शहाकडे। काय गरज काय? तुम्ही शिवसेना आहेत म्हणता ना, तुम्हाला निवडणूक आयोगाने म्हटलं ना तुम्ही शिवसेना, मग वारंवार अमित शहाच्या दारात जाऊन उभं राहण्याची लाचारासारखी गरज काय? आम्ही नाही लाजत, आमची शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची, आम्हाला गरजच नाही। अडथळे निर्माण केले जाते, कुठले अडथळे निर्माण केले जाते कळतील उद्या सकाळी तुम्हाला। सर एक सांगा, या ठिकाणी बैठक आहे, प्रमोद मानमोडे जे शहर प्रमुख पूर्वीचे तुमचे होते आणि आता संपर्क प्रमुख आहे रामटेकचे, ते अनुपस्थित आहेत, काय त्यांनी परवानगी मागितली आहे किंवा आणखी कोणी नेते तुम्हाला दिसले जे अनुपस्थित आहे? नाही, सगळे आलेले आहेत, ते एखाद दुसरा कार्यकर्ता नसेल त्याचा प्रश्न आहे, पण आता बघितलं किती मोठ्या संख्येने कार्यकर्ते येत आहेत जात आहेत। आता युवा सेनेची बैठक चालू आहे, तिथे 1-2 हजार कार्यकर्ते जमलेले आहेत युवा सेनेचे। राजकारण आणि समाजकारण कोणासाठी थांबत नाही। हो, चाललो आहे। अमित शहांच्या गटासोबत आम्ही कसे जाणार असं राऊतांनी म्हटलंय। प्रभू श्रीरामाच्या नावावर हजारो कोटी रुपये लुटण्यात आलेले आहेत असं देखील राऊतांनी या दरम्यान म्हटलेलं आहे।